जे मतदार आहेत त्या सगळ्यांना वचन देऊन सांगते, कोणतीही पुढे परिस्थिती आली तरी मी माघार घेणार नाही. हा आवाज आहे उच्च शिक्षित, अभ्यासू आणि समाजाशी थेट नाळ जोडणाऱ्या स्नेहल अरविंद मस्के या युवती विवाहितेचा. इचलकरंजी महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 8 मध्ये दमदार एंट्री करत स्नेहल मस्के यांनी येथील 2-3 वेळा निवडून आलेल्या मातब्बर उमेदवारांना थेट राजकीय आव्हान दिलं आहे. कोणताही राजकीय वारसा नाही, मोठ्या नेत्यांचा वरदहस्त नाही, मात्र घराघरात जाऊन मिळवलेला जनतेचा विश्वास हीच त्यांची खरी ताकद ठरताना दिसत आहे. प्रभाग रचनेनंतर नव्याने आकार घेतलेल्या या मतदारसंघात स्नेहल मस्के हे नाव अल्पावधीतच नागरिकांमध्ये उजळून निघालं. त्यांच्या साध्या पण ठाम भूमिकेचे व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. महिला वर्ग, युवक आणि सर्वसामान्य घटकामध्ये निर्माण झालेले कुतूहल आता राजकीय चर्चेचं केंद्रबिंदू ठरत आहे. उच्च शिक्षित पार्श्वभूमी, स्पर्धा परीक्षामधून घडलेली शिस्त, सर्वसामान्य कुटुंबातून आलेला अनुभव आणि समाजाची असलेली आत्मीयता या सगळ्यांनाच मेळ घालत स्नेहल मस्के यांनी प्रभाग क्रमांक 8 मध्ये बदलाचा पर्याय म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओ नंतर आणि वाढत्या जनसंपर्कामुळे स्नेहल मस्के यांची राजकीय वाटचाल सध्या चांगली चर्चेत आहे. हीच आहे माय महाराष्ट्रसाठी स्नेहल अरविंद मस्के यांचा स्पेशल रिपोर्ट. इचलकरंजी महापालिकेच्या नव्या प्रभाग रचनेनंतर प्रभाग क्रमांक 8 मध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले असून या प्रभागात एका नव्या उच्च शिक्षित आणि सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या उमेदवाराची चर्चा जोमात सुरू आहे. स्नेहल अरविंद मस्के वय 27 यांनी कोणत्याही मोठ्या राजकीय पाठबळाशिवाय थेट जनतेच्या दारात जाऊन आपली ओळख निर्माण करत प्रभाग अक्षरशः पिंजून काढला आहे. पुणे विद्यापीठातून MSO पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या स्नेहल मस्के सध्या UPSC आणि MPSC या स्पर्धा परीक्षांची तयारी करीत आहेत. 2021च्या UPSC परीक्षेत त्या केवळ 6 गुणांनी तर 2024च्या MPSC परीक्षेत अवघ्या 2 गुणांनी अपयशी ठरल्या. मात्र या अपयशाने खचून न जाता समाजासाठी काहीतरी करण्याचा निर्धार त्यांनी अधिक ठाम केला. आता इचलकरंजी महापालिका झाली आहे. अशा ठिकाणी नगरसेवक हा उच्च शिक्षित असायलाच हवा, जेणेकरून तो मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये आयुक्तांसमोर नागरिकांचे प्रश्न ठामपणे मांडू शकेल, असे मत स्नेहल मस्के यांनी व्यक्त केले. विशेष बाब म्हणजे स्नेहल मस्के या एका सर्वसामान्य भाजीपाला विक्रेत्या कुटुंबातील सून आहेत. आपले शिक्षण आणि ज्ञान हे केवळ स्वतःपुरते मर्यादित न ठेवता त्याचा उपयोग सामान्य नागरिकांसाठी व्हावा, हा त्यांचा खरा हेतू आहे. राजकारण मला कदाचित पूर्णपणे कळत नसेल, पण समाजकारणाचे बाळकडू माझ्या आई वडिलांकडून मिळाले आहे. समाजप्रती असलेली आत्मीयता हा माझा खरा धर्म आहे, असे त्या ठामपणे सांगतात. नवरा बायको मिळून कोणत्याही राजकीय नेत्याच्या पाठबळाशिवाय सुमारे 70% प्रभागात घरोघरी जाऊन प्रचार केला. प्रत्येक नागरिकांच्या पायावर डोके ठेवून आशीर्वाद घेत त्यांनी जनतेशी थेट नाळ जोडली. त्यांच्या पतींनी यापूर्वी कार्यकर्ता म्हणून काम केले असून आता पत्नीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याचे धाडस त्यांनी केले आहे. राजकारण खेळण्यापेक्षा ते समजून घेणारे कार्यकर्ते अधिक महत्त्वाचे असतात, असा विश्वास व्यक्त करत स्नेहल मस्के यांनी आपला मायबाप जनतेकडे पाठबळाची अपेक्षा व्यक्त केली. प्रभाग क्रमांक 8 मध्ये याआधी 2-3 वेळा निवडणूक लढविलेले आणि विजय मिळवलेले मातब्बर प्रस्थापित चेहरे असतानाही येथील जनता स्नेहल अरविंद मस्के यांचे कुतूहलाने आणि आशेने स्वागत करत आहेत. अरविंद मस्के यांचा प्रदीर्घ संघर्ष, कार्यकर्ता म्हणून मिळवलेला अनुभव आणि त्याचबरोबर स्नेहल मस्के यांची उच्च शिक्षित पार्श्वभूमी, स्पर्धा परीक्षांमधून घडलेली शिस्त व समाजाप्रती असलेली अखंड धडपड याचा प्रभाव थेट जनमानसावर दिसून येत आहे. एकीकडे स्वतःच्या लोकसेवेच्या स्वप्नांसाठी झटणारी स्नेहल आणि दुसरीकडे पत्नीला लोकप्रतिनिधी म्हणून पाहण्याची पतीची तळमळणाऱ्या भावनिक व वैचारिक संगमामुळे महिला वर्ग आणि युवक मोठ्या प्रमाणात आकर्षित झाला आहे.
परिणामी प्रभाग क्रमांक 8 मध्ये स्नेहल मस्के यांच्या प्रचाराला उदंड प्रतिसाद मिळत असून हा प्रतिसाद जर एखाद्या राजकीय पक्षाच्या अधिकृत पाठिंब्याची जोड घेतला तर या पक्षालाही एक अभ्यासू स्वच्छ प्रतिमेचा आणि भविष्यकाळातील सक्षम उमेदवार मिळू शकतो। त्यामुळे स्नेहल मस्के यांची विजयाकडची वाटचाल मताधिक्य खेचून आणणारी ठरेल अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगताना दिसत आहे। प्रभाग क्रमांक 8 मध्ये एका नव्या अभ्यासू आणि समाजाशी जोडलेल्या चेहऱ्याची ही एंट्री नागरिकांमध्ये आशेचे नवे वातावरण निर्माण करत असून आगामी निवडणुकीत हा चेहरा किती प्रभाव पाडतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।